नमस्कार, मी संतोष चौरे. मी बीड पाटोदा तळे पिंपळगाव इथून आहे, ग्रामीण. मी 1992ला आळंदीमध्ये पखवाज शिकण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलो. तिथं पखवाज शिकत असताना माझा पखवाज खराब झाला आणि तो दुरुस्तीसाठी मी माझ्या गुरुजींकडं म्हणजे विजय वाडेकर यांच्याकडे घेऊन गेलो. तर लहान वय असल्यामुळं आणि त्यांच्याकडेही कामाचा लोड होता, त्याच्यामुळे साधारण 1-2 महिने त्याच्यामध्ये कालावधी गेला आणि मी कंटिन्यू त्यांच्याकडे जायचो. तर त्यावेळेस लहान असल्यामुळं तिथं जे कारागीर होते किंवा जे काका होते ते आम्हाला हे काम कर ते काम कर असं काम सांगायचे आणि त्याच्यातून मला त्याची आवड निर्माण केली आणि त्या आवडीतूनच मग परत मी ह्या व्यवसायामध्ये येण्याचा निश्चय घेतला. आणि काकांना विचारलं की काका मला जर का समजा तुम्ही काम शिकवत असाल तर मला आवड आहे. तर त्यांनी हो म्हटलं आणि मग तिथं मी संस्थेतून त्यांच्याकडे राहायला आलो आणि ह्या माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. आपल्याला तसं पाहिलं तर हे दुकान सुरुवातीचं आणि त्याच्यानंतर मग आपण चिंचवडला एक शॉप केलेले, तसे आपले 2 शॉप आहेत. आणि माझे बंधू इथं होते त्यावेळेस त्यांनाही काम शिकून मग त्यांनी आता साताऱ्यामध्ये एक चालू केलेलं आहे. असे 3. वाद्यामध्ये आपल्याकडं तबला हा स्पेशल विषय माझा. त्याच्यामध्ये पखावज, ढोलकी, ढोलक, हार्मोनियम किंवा अनेक तानपूर आहे, सतार आहे, बाकीचे सर्व भारतीय वाद्य मी सगळे करतो. आणि तबला हा माझा स्पेशल विषय असल्यामुळं तबल्यामध्ये माझ्याकडं तालयोगी पंडित सुरेश तळवळकर, पंडित अरविंद कुमार आझाद, पंडित विजय घाटे, पंडित रामदासजी पळसुले किंवा असे अनेक मान्यवर ज्यांनी आपल्याकडं काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून पण आपल्याकडं खूप लोक जोडले गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाची क्वालिटी, टोन आणि स्वर ह्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी येतं तबल्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काम आणि फोकस तो टोन आणि स्वर याच्यावरती केला आणि समोरच्याची मागणी काय आहे आणि त्याला काय अपेक्षित आहे तर ते देण्याचा प्रयत्न केला आपण. त्याच्यामुळं साहजिकच आपल्याकडं मोठे मोठे कलाकारांचं तर काम आलंच, पण त्यांना फॉलो करणारे अजून काही त्यांचे शिष्य किंवा अजून संगीतप्रेमी लोक ह्या लोकांचं आपल्याकडं कामाचं जास्त आलं. म्हणजे त्याच्यामध्ये आत्ता तसं जर पाहिलं तर भारतामध्ये म्हणजे अगदी पंजाबपासून ते इकडं साऊथमध्ये पण चेन्नई, हैदराबाद किंवा कर्नाटक, बेंगलोर, इकडं मध्य प्रदेशमध्ये इंदोर, भोपाळ वगैरे बऱ्याचशा ठिकाणावरून आपल्याकडं काम असतं. त्याच्यानंतर भारताच्या बाहेर म्हटलं तर आपल्याकडं अमेरिका आहे, कॅनडा आहे, इंग्लंड आहे, अशा बऱ्याचशा ठिकाणातून आपण करतो. मी आत्तापर्यंत कुठलीही रील बनवलेली नाही आहे आणि मी डिजिटलमध्ये तर अजिबात नाही आहे. म्हणजे मी अगदी कुठलंही सोशल मीडिया वगैरे काहीच वापरत नाही, कारण मला त्याची गरज वाटली नाही. म्हणजे ॲक्च्युली काळाची गरज आहे ती, पण आपल्या कामाची क्वालिटी आणि एक आपण जोडलेले जे काही लोक आहेत कस्टमर म्हणून, तर त्यांचा आपल्याला आहे ना म्हणजे आत्तापर्यंत इतका चांगला रिस्पॉन्स आहे की एक व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्यांनी 10 व्यक्ती घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळं मला शक्यतो ह्या रील वगैरे ह्याच्यामध्ये गरज नाही पडली. वारीला तर मी अगदी एक 10-12 वर्षापूर्वी आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी अशी वारी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहू अशी ही वारी केलेली आहे. आणि मी आत्ता वारकरी ह्याच्यामधूनच असल्यामुळं एक साधारण देहू ते पुणे किंवा आळंदी ते पुणे किंवा पुणे ते सासवड वगैरे असा प्रवास चालू असतो. तर ते ॲक्च्युली आत्ता आपल्याकडं मटेरियल जे आहे ते अनेक ठिकाणावरून येतं. म्हणजे तबल्यासाठी जे लागणारं खोड आहे लाकडी, तर ते दिल्ली, मुरादाबाद, अमरोहा ह्या साईटनी येतं. त्याच्यानंतर कलकत्ता ह्या साईटनी पण काही येतं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आला तो तबल्याचा डग्गा,
त्याच्यामध्ये तांबं किंवा पितळाचे जे डग्गे आहेत ते आपल्या मुंबईमधून येतात आणि स्टीलचे डग्गे जे आहेत ते साऊथमधून तिरुपुरम म्हणून येतात आणि लेदर मटेरियल जे आहे तर वादी ही आपले पुण्यामध्येच कोंडव्याला बनते. त्याच्यानंतर हे लेदर आहे, खाल ज्याला आपण म्हणतो, ही जी खाल आहे ती आपल्याला सोलापूरहून येते आणि बाकीचं शाई जे आहे सगळ्यात मुख्य पार्ट तो आपल्याला गुजरातमध्ये भावनगरवरून येतो. असे बरेचसे ठिकाणाहून म्हणजे मटेरियल येतात. आपण रेटचा जर विषय बघितला तर एक पखवाज किंवा तबला ह्याचे साधारण 7,000 ते 10,000 स्टीलमध्ये असं जर असेल तर, आणि तांब्यामध्ये पितळामध्ये अजून म्हणजे वाढतात ते, कारण प्रोफेशनल होऊन जातात ना, तर साधारण एक 18-20 हजारापर्यंत 25 हजारापर्यंत पण वाद्य आहेत. याचं जर प्रोसेस म्हटलाल तर याच्यामध्ये पहिलं म्हणजे हे लेदर जे आहे हे खाल घ्यायची, त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं जे पान असेल ते काढायचं आणि त्याच्यामधून मग ते आपण तबल्यावरती किंवा पखवाजवरती किंवा डग्ग्यावरती असं ताणून त्याच्यावरती हा गजरा बनवून घेतो. तर गजरा बनवल्यानंतर मग त्याचं पुढचं काम चालू होतं की त्याला वादी लावणे, मग ते शाई लावणे. सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते शाई लावणे. शाई लावून झाल्यानंतर त्याचं ट्युनिंग जे असतं म्हणजे सगळ्यात फाईन ट्यून ते नंतर होतं. सगळ्यात नाही पक्वास शिकणं झालं माझं, पण ते काय 2 वर्ष मी फक्त पक्वास शिकलो आणि त्याच्यानंतर या ह्याच्यामध्ये आल्यानंतर मग तो पुढं रियाज किंवा प्रॅक्टिस ज्याला म्हणतो त्याला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळं ते माझं एक पाठीमागं राहिलं. बिझनेसमध्ये म्हणाल तर खूप चांगलं आहे. ह्याच्यामध्ये एक स्वयंरोजगार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि मराठी माणसासाठी तर खूप चांगलं आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये भजन आणि कीर्तन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप जास्त चालतात. त्याच्यामुळं आणि त्याच्याचबरोबर शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि लाईट म्युझिक ह्याही गोष्टी खूप प्रमाणात चालतात. त्याच्यामुळं ह्या व्यवसायासाठी खूप चांगला आहे. साधारण आमच्याकडं एक 1 कोटीच्या आसपास आम्ही वर्षभरामध्ये टर्नओव्हर करतो. सुरुवात तर खूप म्हणजे तर खूप एक म्हणजे अगदी 5-6 हजारामध्ये सुरुवात केलेली आहे आणि मग त्याचं हे एक छोटंसं रोपटं आता मोठं. हां, त्याच्यामध्ये मला माझ्याबरोबर काही मुलं होते म्हणजे माझ्याकडे काम शिकणारे, त्या मुलांचंही मला खूप सहकार्य मिळालं. आत्ता साधारण माझ्याकडं एक 45 ते 50 मुलं काम शिकून गेलेले आहेत. स्वतःचे त्यांचे आता व्यवसाय चालू आहेत, त्यांचे स्वतःचे दुकान आहेत छान. त्यांच्याकडेही 4-4, 5-5 कामगार लोक आहेत, म्हणजे त्याही लोकांना एक रोजगार मिळाला. आणि मी तर अजून असं म्हणेल, ज्यांना हे काम शिकण्याची इच्छा आहे अशा लोकांना मी काम शिकवतोच. पण आत्ता माझ्याकडे जे 2-3 मुलं आहेत तेही काम शिकण्यासाठीच आहेत. सुमित म्हणून आहे, त्याच्यानंतर युसुफ म्हणून एक आहेत, बनारसचा आहेत. ते मुलं काम शिकत आहेत चांगलं. त्यांना म्हटलं तर संघर्ष हा जीवनात असलाच पाहिजे नाही, आणि संघर्षातूनच जे काय होतं तुम्ही घडता, तर संघर्ष पाहिजे नाही असं